अरे वा छान ग. नमस्कार. हाय एवरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आय होप यू गाइज एब्सोल्युटली फाईन. तर आज मम्मी काय बनवते? मला हवंय. ओके, सो आताच पूजा आणि आमचं काम संपलंय ऑफिसचं. रुईने एक रिक्वेस्ट केली की मला पालक पनीर हवंय. ओके, आणि ती ना इथे गेम पण खेळते. ओके, आता पूजाने चालू केले पालक पनीर बनवायला. तर मी दाखवतो. आणि आम्ही रुईची रिक्वेस्ट कधी डिनाईट करत नाही. आम्हाला तिला काय आवडतं ना ते आम्ही तिला बनवून देतो. सो आता इथे पूजा पालक पनीर बनवते. से पूजा हाय. हॅलो. आणि पूजानी काय काय रेडी केलं ते तुम्हाला दाखवतो. हॅलो एव्हरीवन. तर मी रुहीच्या रिक्वेस्ट प्रमाणे आज पालक पनीर बनवणार आहे. खूप जणांना पालक पनीर नक्कीच बनवता येत असेल, बट मी थोडंसं काहीतरी ट्विस्ट करून रुहीसाठी, म्हणजे लहान मुलं खातील अशा प्रकारचं तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही बघा, ही छोटी बटर खाऊ आलेला आहे. लगेच बटर पाहिले आणि आलेली आहे मध्येच खायला. तर मी एक सिंपल आणि म्हणजे तुम्हाला पण काहीतरी वेगळं जाणवेल ते मी तुम्हाला नंतर सांगेल. मी काय सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे ज्याच्याने ते पालक पनीर खूप टेस्टी होणार आहे. हो, तर मी जस्ट आता हे ठेवलंय आणि हे इथे बघू शकता. ओके, पूजाने बघा असं सिस्टमॅटिक केलंय यावेळेस, की लास्ट टाइम मला थोडंसं जाणवलं की आपण थोडं सिस्टमॅटिक दाखवूया तर लोकांना बेटर पडेल. तर मी तुम्हाला सांगते, हे आहे बटर, हे सॉल्ट, हे जिरा धणा पावडर आहे, हे मॅगी मसाला आहे, हे आलं लसूण पेस्ट, हिंग, चॉप्ड ऑनियन, पनीर पीसेस आणि चीज. ओके, मी पालक पहिल्यांदा याच्यामध्ये बॉईल करून घेणार आहे. फक्त थोडंसं मीठ टाकणार आहे. जर त्याच्यात काही खराब जे हे असेल पालक, त्याच्यात मिठाने त्यातले जंतू मरून जातात. तर एक बॉईल ह्याला जर आला, त्यानंतर आपण हा जो पालक आहे तो याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. पाणी आता बॉईल झालेलं आहे सुरुवात. हे टाकून घेते पालक पूर्ण स्वच्छ धुवून घेतलंय त्याला मी. त्याचे देठं वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे. असं पालक आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं. कढई तापली आहे तर त्याच्यात मी टाकते हे बटर. हे बटर थोडं गरम झाल्यावर लगेच आपण ह्याच्यात ऑनियन टाकून घेणार आहे. एक छोटा मीडियम चॉप्ड ऑनियन होता हा, तो पूर्ण टाकलाय मी याच्यात. त्याचा एक चांगला असा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याला. आता हा व्हाईट आहे ना, त्याचा कलर चेंज होईल, ऑरेंज नाही तर गुलाबी. तर हे सगळं कापाकापीची कामं मीच करतो. सगळं तुम्ही बघू शकता. मी ओनियन कसे क्रेडिट घेणार पण नाहीये. ओनियन कसे मी बारीक असं सगळे तुकडे करतो त्याच्यामुळे ना कसं प्रॉपर असं ते मला जे जमत नाही ती कामं राहुलला खूप छान प्रकारे जमतात. पनीर पण मीच कट केलं पाहिजे. हो, चॉपिंग करण्यात राहुल स्मार्ट आहे. काय बोलली? परत बोल. चॉपिंग करण्यामध्ये राहुल खरंच रिअली म्हणजे एवढं भारी वाटलं. वा. माऊस का? माऊस असं करतो? हो, कोणी शिकवलं तुला स्कूलमध्ये? मी शिकला. तूच शिकवलं स्वतःला? वा, स्वतःलाच क्रेडिट घ्या. मूवी बघायचं तुला? तुम्हाला माहिती असेल की लास्ट टाइम आम्ही रुईला मूवी बघायला घेऊन गेलेलो. तर त्याच्यामध्ये तो होता ना मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ते बोलते रुई है ना. परत बोलून दाखव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अरे वा छान ग. आणि आता ही प्युरी, आपण ही प्युरी ऍड करून घेऊया याच्यामध्ये. ती उडते त्यामुळे लगेच हलवून घ्यायचं, नाही ती प्युरी उडायला लागते. आणि थोडा गॅस स्लो मध्ये. आता ह्याच्यात थोडं आपल्याला पाणी ऍड करावं लागेल. 1 मिनिट पाणी देतो. अरे बापरे, कारण की खूप घट्ट होती ग्रेव्ही. आपल्याला पाणी ऍड करावं लागेल, कारण ती शिजल्यावर अजून थोडी सुकणार आहे. मग तू ह्याच्यात पण पाणी ऍड करणार आहे? कशामध्ये नाही, आता त्याच्यात नाही, हे मसाला वेस्ट नको जायला. ओके, म्हणून त्याच्यात. आणि ते सुकणार थोडं. ही ग्रेव्ही ना एकदम पातळ ना एकदम घट्ट, अशी मीडियम बघू शकता कन्सिस्टन्सी. बघा मी तुम्हाला दाखवते की कशी ग्रेव्ही बनली आहे. त्याला एक बॉईल येऊन द्यायचं. त्यानंतर आपण पनीर ऍड करायचं याच्यात. त्याच्यानंतर हे झाकण ठेवलं इथे. पाहून घेऊया आपण.
तर हा एक नॉर्मल बॉईल हवा आहे आपल्याला, तो आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण ऍड करायचं आहे हे जे पनीर आहे ते, हे सगळं मी असं ऍड करणार आहे. मिक्स करून घ्यायचं. बघताय तुम्ही अजून पातळ दिसतंय, थोड्या वेळानंतर पनीर सोबत शिजणार आहे आणि चांगली थोडी घट्ट ग्रेव्ही होणार आहे. ओके, जो मी इन्ग्रेडियंट बोलली तो आहे हा मॅगी मसाला. तर आपल्याला हा मॅगी मसाला टाकायचा आहे. 1 स्पून आहे अंदाजे तो. सॉल्ट ॲड करून घ्यायचं आहे आता आपल्याला. आणि सोबतच हे चीज जे किसून घेतले, 1 क्यूब आहे, जास्त नाही आहे चीज. जर तुम्हाला जास्त चीजी हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा चीज टाकू शकता. ओके, कारण या चीजने ह्याला थोडासा थिकनेस पण येणार आहे. टेस्ट पण वेगळी लागते ना चीज टाकल्यामुळे, खूप फरक पडतो. म्हणून बोलली ते जो 2 इन्ग्रेडियंट आहेत ते आहे, एक तर आहे मॅगी मसाला आणि दुसरा आहे चीज. हे नक्की टाकून बघा, पालक पनीर मध्ये खूप टेस्टी असं लागतं. ते तर खरं आहे, पालक पनीर टेस्टी लागतं. मला सांगितलेलं ना मागच्या ब्लॉग मध्ये पण की पूजाच्या हाताला खूप भारी सवय आहे आणि ती खरंच आहे. ती काही गोष्ट बनवते ना ती खूप चविष्ट असते. आता हे पालक पनीर पण ना मी नाही खाऊन दाखवणार, पहिले टेस्ट रुही खाऊन दाखवेल आणि रुहीची फक्त रिॲक्शन बघा तुझी. एवढं आवडतं ना तिला पालक पनीर. तर मी मैद्याचे नाही, कारण की रुहीला मला मैदा नाही अवॉइड, जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे. त्यामुळे मी गव्हाचे लच्छा पराठा बनवणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. एकदम झटपट नॉर्मल आहे, एवढं काही डिफिकल्ट नाही जेवढं दिसतं ते दिसायला. तर मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. आणि तुम्ही ऑफिस टाइम नंतर पण हे करू शकता, कारण की आम्ही तसंच करतोय. तर मला हा गॅस यूज करायचा आहे पराठा बनवायला, तर मी शिफ्ट करून घेते इकडे सांभाळून, म्हणजे दोन्ही गोष्टी सोबत होतील. मीडियम गॅसवर आपल्याला करायचं. मल्टी टॅलेंटेड मोड ऑन, कारण की आम्हाला भूक लागलेली आहे. खूप लेट झालं ऍक्च्युली, ऑफिसचं वर्क संपून हे सगळं करायला वेळ लागतो. नॉर्मल चपाती लाटून घ्यायची. एक नॉर्मल अशी चपाती लाटून घेतली आहे मी. ह्याला आता आपल्याला सरळ घी लावायचं आहे. आता हे असं घी टाकायचं आपल्याला याच्यात. ओके, एवढं जास्त, आणि ते पसरवून घ्यायचं पूर्ण. ओके, आणि आपल्याला हवी एक सुई. ओके, त्याच्याने आपल्याला असे कट मारायचे. आपलं शंकरपाळ्यासारखे, हा म्हणजे उभे उभे असे. ओके, छोटे छोटे, ज्याच्याने ती चपाती पूर्ण फाटली पाहिजे. आणि आता ह्याला असं 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 करत आपल्याला जस्ट असं गुंडाळून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे सगळे तुकडे असे फुटलेले, हा तसेच त्याला असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे. आणि हा पाहू शकता असा गोळा ह्याचा तयार आहे. तो पिठामध्ये आपल्याला असं डीप करायचं. परत त्याचं एक, आता चपाती शेप नाही लाटायची, आता आपल्याला नॉर्मल शेप एक लाटून घ्यायचा आहे. हो, लेयर्स आले त्याला, त्या घीमुळे त्याला लेअर आलेले आहेत. तर आपल्याला ही नॉर्मल साईज झालेली आहे. तर हा एक पराठा माझा रेडी आहे. आणि तवा पण तापलाय. मी हा पराठा टाकून घेते. बघू शकता त्याला वेगवेगळ्या लेयर्स आल्यात. पूजाने आता पराठा पलटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कसं तो प्रॉपर शेकतो आणि त्याला स्ट्रक्चर येते गोल 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 गोल. आणि इथे 2 मिनिटात हे पण रेडी होईल. ओके, 2 मिनिटात होऊन जाईल रेडी. फास्ट 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 फास्ट. खूप सारी भूक लागली आहे. हा शिजलेला आहे. ह्याला आपण परत घी लावून घेणार आहे दोन्ही साइडून. चपातीचा विदाऊट मैदा. सो पराठा आणि पनीर रेडी आहे. तर आता मी घेऊन जाते पूजा आणि रुहीच्या समोर. रुही, हा कोणी बनवलंय? कोणासाठी? पहिले चावून सांग कसं आहे. आवडलं तुला? कसं आहे रुही, टेस्टी आहे की कसं आहे? आहे. पूजा खाऊन बघते कसं झालंय. आणि बघा रुही पण बघा चालू झाली. ओ पूजाची रिएक्शन बघा. मुंह से शब्द नहीं निकल रहे. छान झालं, म्हणजे स्वतःची तारीफ करायची, छान झालं.